हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू सारिकाज क्रिएशन्स. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, तो कुठला डेली व्लॉग किंवा रेसिपी व्हिडिओ नाही आहे. तर खरंच खूप युजफुल व्हिडिओ आहे. आणि जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे हॉस्टेलची पॅकिंग लिस्ट. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयोगी आहे की ज्यांची मुलं येणाऱ्या पुढील 2 महिन्यात हॉस्टेलला जाणार आहेत. फक्त पालकांसाठी नाही तर मुलांसाठीही हा खूप युजफुल आहे, जे माझं चॅनल बघत असतील. सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण ना खूप कन्फ्यूज असतो आणि मुलं सुद्धा की काय काय न्यावं लागतं. मी सुद्धा त्यावेळेस भरपूर कन्फ्युज्ड होते आणि मी सुद्धा इतर व्हिडिओज बघूनच सगळे ते पॅकिंग केलं होतं किंवा कोणी मला सांगितलं होतं, कोणाकडून ज्यांची मुलं ऑलरेडी हॉस्टेलला आहेत त्यांच्याकडून मी ती माहिती घेतली होती. सो स्टार्ट टू एंड काही लागतं, लहानापासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी आणि मी माझ्या मुलाला कोणत्या कोणत्या वस्तू दिल्या होत्या सोबत, त्याप्रमाणे मी ही लिस्ट बनवली आहे आणि आज मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे. सो मे बी तुमच्यासाठी ती युजफुल पडेल, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॉस्टेल पॅकिंग लिस्टमध्ये सर्वात एसेन्शियल असतात ते म्हणजे कपडे, क्लोथ्स. ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या आवडीनुसार टी शर्ट, जीन्स, शर्ट्स, लोअर्स, नाईटवेअर्स मी इथे किंवा इथे मेन्शन करते, म्हणजे तुम्हाला ते सोयीस्कर पडेल. म्हणजे लिस्ट तुम्ही बनवू शकता. सो हे सगळे कपडे तुम्हाला कॅरी करायचे आहेत. आणि त्यासोबत जे अंडरगार्मेंट्स आहेत, हँडकर्चीफ आहेत, सॉक्स आहेत, हे सगळे तुम्हाला 5 ते 6 जोडी ठेवायचे आहेत बरोबर. कारण कधी कधी काय होतं ना, शेड्यूल इतकं टाईट असतं त्यांचं, म्हणजे कधी कधी कपडे धुवायला वेळ मिळत नाही. लॉन्ड्री असतात हॉस्टेल्समध्ये, पण कधी समजा काही कपडे असतात जे आपण स्वतः मुलं हाताने धुतात. सो मे बी त्यांना हे धुवायला वेळ मिळाला नाही, तर एक्स्ट्राची जोड असायला पाहिजे. त्यामुळे अंडरगार्मेंट्स, रुमालं आणि सॉक्स वगैरे, बाकी इतर कपडे तुम्ही थोडे एक्स्ट्रा द्या त्यांना, सो ते उपयोगी पडतात. त्याच्यानंतर तुम्ही स्लीपर, जे तुम्ही हॉस्टेलमध्ये वापरू शकता. जेव्हा तुम्हाला लेक्चर्सला जायचं नसेल त्यावेळेस तुम्ही हॉस्टेलमध्ये फिरण्यासाठी स्लीपर्स किंवा क्रॉक्स जे काही तुम्ही वापरता ते तुम्ही कॅरी करू शकता. हे तर झाले रेग्युलर वापराचे कपडे. नेक्स्ट येतात ते म्हणजे एथनिक वेअर. काही फेस्टिवल्स असतात, काही इव्हेंट्स असतात हॉस्टेलमध्ये, त्यावेळेस आपल्याला मुलांना ॲक्च्युली ह्याची गरज लागते. सो कुर्ता, कुर्ती, एखादा स्कर्ट जर ट्रेडिशनली तुम्ही घालू शकता, असे कुर्ता, कुर्ती, स्कर्ट मुलींसाठी हे तुम्ही सोबत कॅरी करू शकता. नंतर येतो फॉर्मल ड्रेस. फॉर्मल ड्रेस कशासाठी? कारण हॉस्टेलमध्ये गेल्यानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी असते फ्रेशर्स पार्टी, त्यासाठी तुम्हाला लागतो फॉर्मल ड्रेस. सो एक फॉर्मल ड्रेस तुम्ही कॅरी करू शकता. फॉर्मल शूज असतात ते लागतात, आणि मुली हिल्स वगैरे वापरू शकतात. नेक्स्ट एसेन्शियल येतं कपड्यांमध्ये, ते म्हणजे लॉन्ड्री बॅग. म्हणजे जर लॉन्ड्री बॅग असेल, जर ते कपडे धुवायचे आपण ठेवले, वेळ भेटला नाही, तर आपण ते लॉन्ड्री बॅगमध्ये स्टोअर करू शकतो. सो नेक्स्ट आता आपण बघणार आहोत टॉयलेटरीज, म्हणजे स्वतःची केअर करण्यासाठी, पर्सनल हायजीनसाठी लागणाऱ्या गोष्टी. टूथब्रश, टूथपेस्ट, बॉडी सोप, साबण, अंगाचा साबण किंवा बॉडी वॉश, डिओड्रंट, शॅम्पू, कंडिशनर, परफ्यूम, रेझर, ट्रिमर, मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स, टॅम्पोन्स, नंतर हेअर ऑइल किंवा हेअर जेल, हेअर सिरम तुम्ही वापरत असाल ते, बॉडी लोशन, बॉडी मॉइश्चरायझर, इयरबड्स कान साफ करण्यासाठी, कारण तिथे मम्मीज वगैरे नसतात कान साफ करण्यासाठी. सो कॉटन बड्स. त्याच्यानंतर कपड्यांसाठी डिटर्जंट पावडर किंवा साबण तुम्ही ठेवू शकता. एक कपडे धुण्यासाठी घासण्यासाठी जो ब्रश असतो तो, कारण काही कपडे आपण मुलं जी असतात ती लॉन्ड्रीमध्ये देत नाही. मी पर्सनल अनुभवावरून सांगते माझ्या मुलाच्या. सो ते वॉश करण्यासाठी हे साबण आणि ब्रश एक ठेवावा लागतो. सो ह्या झाल्या सगळ्या टॉयलेटरीजमधल्या गोष्टी. त्याच्यानंतर सर्वात एसेन्शियल आहे कपडे वाळत घालण्यासाठी एक रस्सी आणि कपड्याचे क्लिप्स. काही हँगर्स तुम्ही घेऊ शकतात, कारण काही हॉस्टेल्समध्ये कबर्ड दिलं जातं, सो त्याच्यामध्ये तुम्हाला कपडे तुमचे अडकवून ठेवता येतील. रस्सी गरजेची आहे, कारण तुम्ही ते रस्सी बांधून तुमचे जे कपडे तुम्ही स्वतः धुता आहात ते तुम्ही तिथे वाळत घालू शकता. आणि क्लिप्स म्हणजे कपडे हवेने उडणार नाहीत. सो आता येऊयात नेक्स्ट एसेन्शियल गोष्टीकडे, ते म्हणजे रूममध्ये तुम्हाला काय काय लागतं. सो तुम्हाला 2 बेडशीट्स कॅरी करायचे आहेत, त्यासोबत पिलो कवर, उशांचे कवर, कारण चेंज करावं लागतं. टॉवेल्स तुमचे, नॅपकिन्स, डस्टिंगचा कपडा. क्लीनर असतातच, पण ते फक्त लादी वगैरे किंवा कचरा काढून जातात. पण जे काही टेबल असतं किंवा तुम्ही काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवाल ते साफ करण्यासाठी डस्टिंगचा कपडा हा लागतोच. त्याच्यानंतर येईल ब्लँकेट किंवा एखादी चादर
अंगावर घेण्यासाठी, एक झाडू आणि डस्ट पॅन किंवा जे आपण सुपली म्हणतो कचरा भरण्यासाठी ती, कारण क्लीनर तर असतात पण कधी काही सांडलं खाताना वगैरे तर तुम्हाला ते पटकन भरता येईल. डस्टबिन लागेल, त्यासोबत गार्बेज बॅग सुद्धा द्या मुलांना, कचऱ्याची ज्या पिशव्या असतात म्हणजे डस्टबिन घाण होणार नाही. सो फ्रेंड्स, ह्या झाल्या रूममधल्या गोष्टी. आणि जे बकेट, मग डस्टबिन, झाडू किंवा सुपली आहे ते घरून कॅरी करायची गरज नाही, कारण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत ना एसेन्शियल्स, हॉस्टेल्समध्ये जेव्हा आपण जातो त्या दिवशी ओरिएंटेशनचा कार्यक्रम असतो ना, त्या दिवशी तिथे काही शॉप्स लागले जातात 2 ते 3 दिवसासाठी. सो ह्या बेसिक ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तिथे आपल्याला सगळ्या अवेलेबल असतात. इवन गादीसुद्धा आपल्याला घ्यावी लागते. सो या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, बकेट झाली, गादी, उशी, मग, झाडू, कचरा भरण्याचं सूप, हे सगळं तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. सो हे झालं रूमचं असेन्शियल. आता बघूयात पुढची लिस्ट. आता बघूयात बेसिक स्टेशनरीमध्ये काय लागतं. पेन, पेन्सिल, स्केच पेन झाले. त्याच्यानंतर तुम्ही एखादी स्केल ठेवू शकता, स्टिकी नोट्स, एखादी नोटपॅड ठेवू शकता. मेन असते ती फाईल अँड डॉक्युमेंट्स साठी लागणारं फाईल अँड फोल्डर. तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लागणार आहेत, ज्या दिवशी तुम्ही तिथे जाल, तुमचं ओरिएंटेशन असेल त्यावेळेस ते डॉक्युमेंट्स तुम्ही त्याच्यात व्यवस्थित अरेंज करून ठेवू शकता. लॅपटॉपचा चार्जर, एक्सटेन्शन बोर्ड, त्याची तर खूप गरज लागते, कारण काही हॉस्टेलमध्ये शेअरिंग रूम असतात, तर 2 किंवा 3 रूममेट्स असतात, तर जो बोर्ड दिलेला असतो स्विच बोर्ड तो पुरेसा पडत नाही, तर एक्सटेन्शन बोर्डची गरज लागते, आणि पेन ड्राईव्ह सुद्धा. आता पाहणार आहोत किचन अँड फूड आयटम्स, म्हणजे किचन रिलेटेड काय तुम्ही तिथे ठेवू शकता आणि काय खाणं तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता. सर्वात आधी येते केटल. केटल म्हणजे हॉस्टेलमध्ये गरजेची असते मुलांना, जर अलाउड असेल तर. काही हॉस्टेल्समध्ये केटल्स अलाउड नसतात. जेव्हा तुमचं ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला एक मेल येईल युनिव्हर्सिटीतर्फे किंवा कॉलेजतर्फे की तुम्हाला तिथे काय काय गोष्टी अलाउड आहेत किंवा नाही ते. सो केटल का? कारण मुलं ही रात्रभर अभ्यास करतात, जागतात, मध्यरात्री भूक लागते, मेस कधी बंद होऊन जाते, त्याच्यानंतर मग भूक लागली तर खायचं काय. सो जे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांची सर्वात आवडती म्हणजे मॅगी. कधी कधी खाऊ शकतात मुलं. सो मॅगी तुम्ही ती केटल अंडी उकडण्यासाठी वापरू शकता. काही मुलं चहा, कॉफी किंवा दूध गरम करण्यासाठी सुद्धा ह्या केटलचा उपयोग करतात. तर केटल झालं. त्याच्यानंतर काही हॉस्टेल्समध्ये किचन अलॉट असतं त्यांना, तर तुम्ही तिथे बनवून खाऊ शकता. सो केटल झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट येते वॉटर बॉटल. हॉस्टेल्समध्ये कूलर असतात एका ठिकाणी, मोस्टली वॉशरूम एरियाच्या इथे. सो वारंवार त्यांना जाऊन पाणी आणावं लागू नये म्हणून 2 ते 3 असे तुम्ही मोठ्या बॉटल्स देऊ शकता, 2 लिटरच्या आसपास. सो मुलं ती भरून ठेवू शकतील आणि मग त्यांना सारखं जाऊन पाणी आणावं लागणार नाही. किंवा जे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जे जार वापरतो ना 5 लिटरचं, ते तुम्ही देऊ शकता. सो मुलांना ते पाणी स्टोअर करण्यासाठी खूप उपयोगी पडतं. मीही माझ्या मुलाला ते दिलं होतं. त्याच्यानंतर येतं, इथे मी लिस्ट बनवून ठेवली आहे तुमच्यासाठी. कॉफी मग, जर तुमची मुलं कॉफी वगैरे घेत असतील तर कॉफी मग, प्लेट, एक एक्स्ट्राची प्लेट, चमचा, काटा चमचा, सुरी, पिलर, काही सोलण्यासाठी जसं फ्रूट्स वगैरे ते खात असतील तर ते सगळं तुम्ही त्यांना देऊ शकता. गार्बेज बॅग, आधीही सांगितलं होतं, गार्बेज बॅग त्यांना नक्की द्या. डिस्पोजेबल प्लेट्स आणि ग्लास सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. नेक्स्ट येतं ते म्हणजे स्नॅक्स. स्नॅक्समध्ये तुम्हाला जे आवडतं, तुमच्या मुलांना जे आवडतं किंवा मुलांना तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही कॅरी करू शकता. जे काही बिस्किट्स आलं, चिप्स आले, जे काही तुम्हाला स्नॅक्स आवडतात ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि नक्की आईच्या हातचा खाऊ, घरचा खाऊ, कारण त्याची आठवण मुलांना खूप येते. कारण मेसमधलं जेवण जेवल्यानंतर ना मुलांना घरच्या जेवणाची आठवण खूप येते. सो हा घरचा खाऊसुद्धा कॅरी करायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक टिफिन बॉक्स नक्की द्या. जर कधी पॉसिबल नसेल मुलांना मेसमध्ये जाण्यासाठी, तब्येत बरी नसेल, तर ते त्यांच्या मित्रांना सांगून तिथून मेसमधून किंवा कॅन्टीनमधून जेवण मागवू शकतात. सो एक टिफिन बॉक्स. आणखीन एक उपयोग म्हणजे जर लेक्चर बॅक टू बॅक असतील तर त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे जो खाऊ अवेलेबल असेल तो टिफिनमध्ये टाकून घेऊन जाऊ शकता तुमच्यासोबत, म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही तो खाऊ शकता. सो एक टिफिन बॉक्स. त्याच्यानंतर येते कात्री, सीझर, ही सुद्धा खूप गरजेची पडते. सो हे होतं किचन अँड फूड रिलेटेड आयटम. सो आता नेक्स्ट एसेन्शियल आहे ते म्हणजे
मेडिकल आणि फर्स्ट एड, म्हणजे जे काही पर्सनल मेडिसिन्स तुमचे असतील तुम्ही घेत असाल तर ते तुम्ही कॅरी करायचे आहेत. आणि कॉलेजतर्फे तर एक लिस्ट येतेच तुम्हाला की काय मेडिसिन्स तुम्हाला मुलांना द्यायचे आहेत, त्यांच्यासोबत एक मेडिकल किट बनवतो. सो माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने आणि आम्ही मुलाला प्रत्येक वेळेस जो मेडिकल किट बनवून देतो त्याच्यामध्ये काय काय असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. पॅरासिटामॉल, चं पॅकेट, इनोचं पॅकेट, डायजीन आणि पुदिनहारा ह्याच्यापैकी काहीही देऊ शकता. कारण काय होतं, जागरणं वगैरे होतात, अवेळी खाणं होतं, कधी कधी खाणं व्यवस्थित पचत नाही, त्यामुळे मुलांना ॲसिडिटीचा त्रास होतो. तर इनो, डायजीन किंवा पुदिनहारा तुम्ही देऊ शकता. किंवा तुमच्या डॉक्टरांकडून तुम्ही एक लिस्ट बनवून किंवा मेडिसिन्स प्रिस्क्राईब करून घेऊ शकता ॲसिडिटीसाठी वगैरे, तर ती तुम्ही त्यांना देऊ शकता. नेक्स्ट आहे लूज मोशनसाठीची टॅबलेट, व्हॉमिटिंगसाठीची जी टॅबलेट आहे. नंतर आहे बँडेड, अँटीसेप्टिक क्रीम, थर्मामीटर आणि पेनसाठी जे स्प्रे असतात, रेली स्प्रे वगैरे, ते तुम्ही त्यांना देऊ शकता. कारण कधी कधी खेळताना वगैरे स्प्रे आला तर ते वापरू शकता. आणि आता काही राहिलेल्या शिल्लक गोष्टी पण त्या महत्त्वाच्या आहेत त्या. सो तुम्ही त्यांना टाळा आणि चावी देणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स, कुठलंही डॉक्युमेंट्स तुम्ही विसरायचं नाही आहे. एक छत्री, इयरफोन्स, चार्जर, चटई, बाथरूमसाठीचे जे मॅट्स आहेत ते, एक छोटीशी टॉर्च आणि सेफ्टी पिन्स, कधीतरी गरज लागते. नंतर एक सुई धागा ह्याचा एक छोटासा डब्बा बनवून द्या. नंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे हॉट वॉटर बॅग, जी मुलींनाही आणि मुलांनाही वापरू शकतात, दोघंही, खूप गरजेची आहे. सो हे बस एवढीच ही लिस्ट होती. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमच्यापैकी जर युजफुल नसेल कोणालाही तर तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणाची मुलं हॉस्टेलला जाणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.